सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पुण्यनगरीचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार यांच्यासोबत दिलखुलास गप्पा। पोलीस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आपल्या पुण्यनगरीचे पोलीस आयुक्त माननीय अमितेशजी कुमार यांच्यासोबत दिलखुलास गप्पा आणि संवाद कॉफी विथ सीपी कार्यक्रमाचे संवादक श्री दिलीपजी टिकले सर यांनी अमितेशजी कुमार सरांसोबत दिलखुलास गप्पा आणि संवाद करत पुणे शहराबाबत चर्चा करण्यात आल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषा धारणे, उपाध्यक्ष प्रसन्न परांजपे, सेक्रेटरी विनायक धारणे, खनिजदार दिलीप टिकले, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट तानाजी गायकवाड आणि सर्व पाहुणे, पोलीस कर्मचारी, पत्रकार मित्र यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ सर्व क्षेत्रातले आहेत आणि नागपूर हे त्यांचं खास जिव्हाळ्याचं ठिकाण आहे। त्याच्याबद्दल सविस्तर मी बोलणारच आहे की नागपूरमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वात इतिहासातला विक्रमी जो कमीत कमी रेट आहे, क्रिमिनल गुन्ह्याचा जो रेट आहे तो सर्वात कमी आहे असा विक्रम सरांच्या नावावरती मी आयोजकांना पोलीस आरोग्य मित्र फाउंडेशन आणि सुभाषनगर गाडीवाले गणपती मंडळ आणि आपले सर्वांचे आणि ते उपस्थित सर्वांचे हार्दिक धन्यवाद देतो। त्यांनी आज हे कार्यक्रम आयोजित केले, आमच्याबद्दल अत्यंत चांगले काही वक्तव्य आपण केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद। आणि सर्वप्रथम हे दिलखास गप्पा वैयक्तिक प्रश्न जरी असतील तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की जे काही विषय लोकांचे मनात असतील त्याबद्दल आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी समर्थ आहे। आम्हाला त्याची कॉन्फिडन्स आहे अशी की नक्कीच आम्ही आपल्या सर्वांना सांगतो, कारण आम्ही पोलीस खात्यामध्ये असताना आम्ही जे काही कार्य करत आहे ते आमच्यावर दिलेली जबाबदारी, आमच्यावर जनतेची अपेक्षा, कायद्याने दिलेली जबाबदारी, शासनाकडून आमच्याकडून अपेक्षा ही पूर्ण करण्यासाठी एकमेव आमचे टार्गेट, एकमेव आमचे ऑब्जेक्टिव्ह असते। म्हणून त्यामध्ये कोणत्याही गोष्टी वैयक्तिक नसते आणि जरी चूक सगळ्यांकडून होतो, बरेचसे डिसिजन्स आम्ही घेतो, बरेचसे डिसिजन्स आमचे विभाग घेतात, 100% डिसिजन्स कधी राईट डिरेक्शनचे असू शकत नाही। एकात डिसिजन जरी चुकीचे असतील आणि आमच्या लक्षात आला तर त्यामध्ये पण काही वैयक्तिक नसते, ते पण बदल करण्याची म्हणजे बदल करायची ऑप्शन आमच्याकडे असते आणि हेतू वैयक्तिक कोणीही नसते। जे काही आहे ते शहराचे हितासाठी, आमचे पोलीस दलांचे हितासाठी, नागरिकांचे हितासाठी आणि जे कोणी कायद्याचे विरुद्ध जात आहेत त्यांचे विरुद्ध हीच आमची भूमिका असते। म्हणून मला विश्वास आहे की आपले ज्यांचे मनात जे काही प्रश्न असतील ते दिलखास गप्पामध्ये आज नक्कीच ते आमची बाजू मांडण्याची जे संधी आपण दिलेली आहे ते आम्ही नक्कीच मांडू। किती लोकांना सॅटिस्फाय करू शकणार ती तर आम्ही सुरुवातीला म्हणू शकत नाही, परंतु मला विश्वास आहे की ज्यावेळी हे गप्पा चालतील तर 99% लोक नक्कीच आमचे बाजू ऐकतील आणि त्यांना समाधान वाटेल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आणि जे काही आम्ही बोलणार ते खरं जे आहे ते आहे, जे चुकते ते चुकते, जे आमची अचीवमेंट आहे ते आहे, जे फेलियर आहे ते आहे। खरं म्हणजे सर्व जे करायचे ते आपल्याला जनताला सगळ्यांना मिळून सोबतच करायचे आणि खरं पुण्याला प्रथम वेळीच आम्ही महाराष्ट्रात अंदाजन आज 28 वर्ष आम्ही महाराष्ट्रात राहिलेली आहे। वेगवेगळे भागात, वेगवेगळे शहरात, वेगवेगळे ठिकाणी पोलीस अधीक्षक, वेगवेगळे ठिकाणी पोलीस आयुक्त, ATS, SID बरेचसे कडे काम केलेली आहे आणि पुण्याला पोस्टिंगची ही आमची प्रथम वेळ आहे। खरं ज्यावेळी मी 1996ला ट्रेनिंगसाठी आलो होतो तर SRPF मध्ये 5-7 दिवसासाठी आम्ही होतो, त्याचे व्यतिरिक्त पुण्याचे खरं काही विशेष एक्सपोजर नव्हता आणि अभिमानाची गोष्ट आहे की पुणे सारखे जगात एक अत्यंत महत्त्वाचे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी शासनाकडून उपलब्ध झालेली आहे आणि अत्यंत प्रोफेशनल पोलीस फोर्स आहे आणि गणपती उत्सव सारखे बंदोबस्त केल्यानंतर आणि अलका टॉकीज चौकवर
आणि लक्ष्मी रोड त्या परिसरात गणपती बंदोबस्त केल्यानंतर काय प्रमाण असते गणपती उत्सवाचे खऱ्या अर्थाने जाणवला. कारण 28 वर्ष वेगवेगळे शहरात गणपती उत्सव बंदोबस्त केलेले आहे, परंतु पुण्याचे गणपती उत्सव पण वेगळाच प्रमाणचे आहे. आणि प्रत्येक गोष्टीवर जशा प्रकारचे शहर आहे, जशा प्रकारचे इथे डायव्हर्सिटी आहे, एज्युकेशनल हब आहे, कल्चरल हब आहे, देशाचे वेगवेगळे भागातून स्टुडंट पॉप्युलेशन आणि इतर इंडस्ट्रियल एक मिक्स आहे आणि बरेचसे प्रकारचे वेगवेगळे इश्यूज पण इथे आहे आणि अत्यंत